कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो। यावर्षीच्या संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तालुक्यातील पुराचा फटका बसणाऱ्या अब्दुल्लाट कुरुंदवाड या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। कुरुंदवाडच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांनी नगरपालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या तयारीची माहिती दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठीच्या निवारा केंद्रांची पाहणी करण्यासह पूरस्थिती निर्माण झाल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी रस्त्यांचा कसा वापर करता येईल याची पाहणी करत संबंधितांना सूचना दिल्या। धम्मपाल ढाले यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावेत अशी मागणी केली। पाहणीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तहसीलदार कार्यालयात बैठक घेतली। या बैठकीत प्रांताधिकारी मोसमी चौगुले बर्डे यांच्यासह शासनाच्या विविध विभागांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने केलेल्या तयारीची माहिती घेतली। त्यांनी सर्व विभागांनी लोकांशी समन्वय राखून आपत्तीच्या काळात सतर्क राहावं असं सूचित केलं। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तालुक्यातील पुराचा फटका बसणाऱ्या भागांना प्रत्यक्ष भेट देत आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतल्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा सजग झाल्यात।